सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्, आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्, आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने आपल्या क्रमशः वाचनाला आता आपण प्रारंभ करतोय, ज्या ठिकाणी आपण लीलेच्या वेगवेगळ्या अनुभवांचा स्थूल शरीर सोडून ज्या ठिकाणी ठेवलं तो सुद्धा मनामध्ये प्रश्न नव्हता आला. ज्यावेळी ती सूक्ष्म रूपाने देवीसोबत गेली निघून, इथे तरी व्यवस्था केली होती, पतीच्या शवाची व्यवस्था सरस्वतीने केली असं सुरुवातीच्याच अगदी अध्यायामध्ये आपल्याला कळलं. पण प्रत्यक्षामध्ये लीलेला सुद्धा घेऊन गेलेली आहे सरस्वती. तर ह्या तिच्या देहाचं काय झालं, किंवा हिचा देह कोणत्या स्वरूपात होता आणि हिचा देह कसा तशाच अवस्थेत राहिला जसा पतीच्या अवस्थेत होता. प्रत्यक्षात देहामध्ये प्राण नव्हते, कारण प्राण हे सूक्ष्म देहाने ती सगळीकडे विचरण करत होती, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत होती. असा कथाभाग आपण लीलेच्या बाबतीत बघितला. आता पुढचा थोडासा हा जो भाग सुरू होतोय, कारण त्यावर जर आपण विचार केला तर तो पुन्हा पुन्हा ऐकावा असा वाटतो तो भाग. पण आता त्या भागाला थोडंसं उजळणी करून आपण आजच्या भागाला अशी सुरुवात करू की सरस्वती देवीच्या प्रसादाने राजाला पुनर्जीवन आणि सर्व सुखांचा लाभ. सरस्वती देवीच्या प्रसादाने, आता पूर्वपुण्यही असेल किंवा असंच घडायचं असं ठरलेलं असेल कदाचित. रामा, अशा रीतीने दोघींचे संभाषण झाल्यानंतर आपण विदुरथ लीलेला प्रत्यक्ष दिसावे असा संकल्प त्यांनी केला. आपण प्रत्यक्ष दिसलो पाहिजे आता असा संकल्प त्यांनी केला आणि त्याबरोबर त्या अंतःपुरामध्ये प्रत्यक्ष दिसू लागल्या. ही सगळी लीला त्यांनी केली. जो ये लीला सब देवी के साथ लीला कर रही है, किंवा लीला के साथ हो रही है, वो सब लीला सब लोग देख रहे हैं, क्योंकि वो अंतःपुर में अब प्रवेश कर चुकी है, जहाँ उसके पति का शव जैसे कि वैसा रखा गया है, वहाँ पे ये दोनों प्रकट हो गई और सबके सामने दिखने लगी. तेव्हा अंतःपुर प्रकाशमान झाले. आता ह्या जेव्हा प्रगट झाल्या त्यावेळी सर्वसाधारण लोकांसारख्या बाहेरून आत नाही आल्या. तर त्या जेव्हा प्रगट झाल्या तेव्हा अंतःपुरामध्ये सगळीकडे प्रकाश पसरला. आणि प्रकाश पसरणे हे सूक्ष्म देहाचं लक्षण आहे, ऐश्वर्याचं लक्षण आहे, देवाचा अंश असल्याचं लक्षण आहे. आणि प्रकाशित झाले तो तेजपुंज प्रकाश पाहून विदुरथ लीला आश्चर्यचकित झाले. मग त्यामुळे त्यांनी त्या वर बघितलं तेव्हा तिथे अवतीर्ण झालेल्या सुवर्णाच्या मूर्तीप्रमाणे दिसणाऱ्या शांत शीतल किरणाने शोभणाऱ्या दोन्ही देवता तिच्या दृष्टीस पडल्या. त्यांना पाहताच मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन प्रणाम करून ती म्हणाली, कल्याणमयी देवींनो, तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. या शवनगृहात एकांत स्थानी या पुष्पशय्येवर माझा पती विश्रांती घेत आहे. सिंधू राजाबरोबर घनघोर लढाई करून आल्यामुळे हा अत्यंत शांत झाला आहे. त्याची झोपमोड करू नये म्हणून मी त्याला उठवलं नाही. आता मला सगळं माहिती आहे, कुणाची लढाई झाली, घनघोर युद्ध झालंय, राजा थकलाय
आणि राजा थकला असल्यामुळे तो जो विश्रांती घेतोय, निद्रा घेतोय तो शांतपणे, त्यामुळे मी त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का दिला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्याला उठवण्याचा प्रयत्न मी केला नाही. देवी सरस्वती त्या दोघी लीलांना जवळ घेत म्हणाली, मुलींनो, चला आपण आता या राजाला सजीव करून त्याला पुष्पशय्येवरून उठवू. चला मग आता हे सगळं तुम्ही बघितलं, हे कशासाठी घडतंय कारण आपल्याला कळलं. आणि ती म्हणाली, चला आता आपण पुष्पशय्येवरती जवळ जाऊ, ज्या ठिकाणी राजाचं देह पडलेला आहे शवरूपामध्ये, त्याच्याजवळ जाऊ आणि आपण त्याला उठवू. नंतर कमलिनीचा गंध तिच्यापासून सुटून वायूबरोबर जावा. त्याप्रमाणे सरस्वती देवीच्या संकल्पाबरोबर राजाचा निरोध केलेला जीव सुटला. त्यावेळी विदुरथाचा जीव वायूप्रमाणे अदृश्य होता, तरीही तो वेलीचे वलयाकार तणावे धागे असावेत तशा वलयांनी वेढलेला दिसत होता. नाकाजवळ पोचला आणि पोकळ वेळूच्या भोकाप्रमाणे वायूत प्रवेश करतो त्याप्रमाणे प्राणरूपाने नासिकेतून देहात शिरला. समुद्राच्या पोटात अनंत रत्ने भरलेली असतात त्याप्रमाणे त्या जीवामध्ये शेकडो वासना देहाने सूक्ष्म रूपाने दडून बसलेल्या होत्या. आता बघा, हा जो प्रकार झालाय, त्याचा जो देह झालाय तो नैसर्गिक प्रमाणे तो मृत्यू पावलाय, नैसर्गिक मृत्यू त्याचा झालाय. पण बायकोच्या इच्छेमुळे किंवा बायकोच्या तपश्चर्येमुळे हे सगळं घडलं की ज्या ठिकाणी देहाला तसंच्या तसं ठेवलंय. आता ते तसं झाल्यानंतर हे सगळे शरीरातले प्राण निघून गेले. ही सगळी दैवी शक्ती आता जेव्हा परत वापस येते आहे त्याच्या शरीरामध्ये, तर कशी कशी बदल झाला आहे ते सांगितलं आहे की तो जो जीव आहे, जो जीव इकडे तिकडे फिरत होता, आसमंतामध्ये जो फिरत होता त्याला देह मिळणार होता. जो आसमंतामध्ये फिरणारे जीव आहे त्याला देह मिळणार होता. तो देह शरीरामध्ये प्रवेश केला. वो जो घूम रहा था देह, उसका सूक्ष्म रूप में जो विचरण कर रहा था वायु में, उसको देह मिलने वाला था. क्योंकि देवी की आज्ञा ऐसी थी कि आपको इस शरीर में प्रवेश करना है, इसलिए ही वो जो वायु रूप है वो उसके नासिका से अंदर आ गया. वायू प्रवेश त्याप्रमाणे वायू रूपाने नासिकेतून देहात शिरला आणि त्यामुळे नासिकेतून तो देहामध्ये शिरला. आता समुद्राच्या पोटामध्ये अनंत रत्ने भरलेली असतात हे माहिती आहे. समुद्र जर बघितला तर त्याच्यामध्ये असे अनंत रत्न आपल्याला माहिती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तसं म्हटलंय त्यांनी, ह्या जीवामध्ये शेकडो वासना असतात. इतक्या वासना असतात त्या जीवामध्ये, आपल्याला वाटतं. मग त्या वासनेवर विजय मिळवणं हाच योग आहे आणि हाच खरा संदेश आहे. प्रत्यक्षामध्ये जीव जन्माला आला की कर्मही करतो आणि वासना इच्छा यांनी असा लडबडलेला असतो. काहीतरी करायचं आहे, काहीच करायचं नाही अशी भावना कोणत्याच जीवाची नसते. कारण अज्ञानामध्ये सुख आहे असं त्याला वाटतं. आणि हे जे अज्ञान आहे, मला काहीतरी करायचं आहे की माझ्या केल्यामुळे जो मैं करूँगा वही मुझे कुछ मिलेगा, अन्यथा मुझे कुछ नहीं मिलने वाला. मैंने कुछ ना कुछ कर्म करना चाहिए. ये जो इच्छा है वो इच्छा आगे जाके वासना में परिवर्तित होती कि वो करने सिवाय मैं रह नहीं सकता. मी कर्माशिवाय राहू शकत नाही. काहीतरी कर्म करणे आणि ते कर्म करण्यासाठी मनामध्ये वासना उत्पन्न होणे हे आपल्या जीवाचं लक्षण आहे. आता प्राणी कशाला म्हटलंय की ज्याच्यामध्ये प्राण आहे. प्राणी हा शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये प्राण आहे. मग प्राण ज्याच्यामध्ये आहे तो सजीव, तो काही ना काही कर्म करतो, झोपून राहत नाही. जसं याचं अगदी उलट उदाहरण आहे ब्रह्मासुद्धा नाही. ब्रह्मासुद्धा याचं उदाहरण नाही, कारण ब्रह्माने सुद्धा कर्म केलं आहे आणि विश्वाची उत्पत्ती केली आहे. मानसिक असे नाका. दुसरं उदाहरण आपण जे नेहमी बोलतो, कर्म न करणारं. आपण ते 7 ऋषी म्हटलं, जे त्यांच्यापासून सुरुवातीला जन्माला आले ते सुद्धा कर्म करतात. कोणतं? ज्ञान मिळवण्याचं कर्म करतात. ज्ञान मिळवण्याचं तरी कर्म आहेच ना. भलेही त्यांच्या मनात वासना नाही, कोणत्याही प्रकारचं जीवन जगण्याची उमेद नाही, पण कर्म करून ज्ञान मिळवतातच ते. कर्म न करता ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची तळमळ असते. म्हणजे ब्रह्माही नाही, विष्णूसुद्धा कर्म करतो, म्हणूनच हा संसार उत्पत्ती झाली. रुद्रसुद्धा लय करतो, तेही त्याचं कर्म आहे. पण कर्म न करणारा आपल्याला उदाहरण माहिती आहे. आपण 1000 वेळा तरी त्याचा उच्चार करतो आणि तो म्हणजे आपला आकाशज ब्राह्मण. जो आकाशज ब्राह्मण आहे तो जन्मल्यापासून ज्ञानी आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं अज्ञानाचं आवरण नाही. तो या आवरणापासून दूर आहे. म्हणजे व्यासांच्याही पेक्षा वरचं झाला. आता व्यासांनी तरी जीव जन्म घेतलाय, तो असा आहे आकाशज ब्राह्मण. त्याला कोणत्याही प्रकारची मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून आपण लक्षात घ्यायचं
ती इतकी सगळं उदाहरणं ब्रह्मापासून विष्णूपासून रुद्रापर्यंत सगळ्या उदाहरणांमध्ये कर्म आणि काहीतरी करण्याची इच्छा आहेच ना. पण असं ते जे दिसतं, जसं समुद्रामध्ये जशी रत्न भरलेली आहे तसे जीवाच्या सोबत कर्म आहे, वासना आहेत आणि एक नाही असंख्य वासना आहे. यावरून आपण काय लक्षात घ्यायचं की ह्या ज्या अनेक वासना आणि कर्म हे म्हणे ज्ञानाचं लक्षण नाही. या योग वसिष्ठामध्ये जे समजावून सांगायचं आहे रामांना वसिष्ठांना, ते म्हणतात कर्म करणे ही आपले कर्म करणं हे आवश्यक आहे. पण कर्म जर करत असू आणि त्याला ज्ञान म्हणणार नाही, त्याला अज्ञानी जीव म्हटलं आहे, त्याला बद्ध म्हटलं आहे. कारण ते आपोआप नैसर्गिकरित्या मायेच्या प्रसारामुळे आपल्याला जीवाला असं वाटतं की कर्म करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि कर्म करण्यासाठी काहीतरी इच्छा मनात ठेवणे हे त्याचं फलित आहे. मग ह्या इच्छाच आपला घात करतात, ह्या इच्छा आपल्या घात करतात असं त्यांचं म्हणणं आहे. इच्छा जर नसतील हे समजण्यासाठी ज्ञानच आवश्यक आहे. आणि हे जे ज्ञान देण्यासाठी हा एवढा सगळा प्रपंच आपल्या योग वसिष्ठामध्ये आला आहे की हे सगळं कसं, की ज्ञान कोणतं, कि कोणत्याही प्रकारचं कर्म न ज्ञान. सच्चा ज्ञान क्या है, सत्य क्या है, कि हमें मुक्त होना है. सत्य यह है मुक्त होना है. अलग अलग उदाहरणों द्वारा हमें वो बता रहे हैं कि सत्य यह है कि हमें मुक्ति की इच्छा भी नहीं चाहिए. हमें मुक्त होना है, निर्विकार होना है, जैसा हमारा आकाशज ब्राह्मण था वैसा हमें बनना है. क्योंकि वो बन के उसको मारना पड़ा ज़बरदस्ती से, उसके मन में इच्छा डाल के, तो वो इच्छा के कारण मरा. तो हमें मरना देह से अगर पड़ा तो भी हमारी अगर इच्छा मन में नहीं रही तो हम हमारे सूक्ष्म देह के साथ मुक्त हो सकते हैं, जिसके देह में कोई भी वासना नहीं रहेगी. जो उलट होगा, जो समुद्र में जैसे रत्न है वैसे इच्छा है, वो इच्छा हमें नहीं रखनी है. ये सच्चा ज्ञान है. आता इथपर्यंत आपण या आकाशाच्या या शवापर्यंत आलो आहे. शुष्क झालेले कमल पर्जन्यवृष्टी होतात जसे टवटवीत दिसू लागते. उदाहरण अतिशय सुंदर देतात ते. आता जेव्हा पानझड होते किंवा पृथ्वीवरती असा शुष्क ऋतू जेव्हा असतो, पण त्यानंतर जर पर्जन्यवृष्टी झाली तर जसं सगळी पृथ्वी टवटवीत होते, जशी आता सध्याची परिस्थिती आहे. सध्याचा जो आषाढ महिना आहे, ज्या ठिकाणी आपण प्रत्येक डोंगर हिरवा झालेला दिसतोय, त्याप्रमाणे आता राजाचं मुखकमल सतेज दिसू लागलं. याचं कारण गाढ निद्रेतून राजा उठलाय आणि आता त्याच्या मनामध्ये जीवानी प्रवेश केलाय. वसंत ऋतू सुकलेल्या लता रसयुक्त होतात, त्याप्रमाणे त्याच्या सर्व अवयवांमधून हळूहळू रसांचा संचार होऊ लागला. किती सुंदर उदाहरण दिलं आहे की वसंत ऋतू आल्यानंतर जशी पालवी फुटते, त्यांच्या शिरा अशा बहरतात, हिरवा रंग येतो. तसं हा शुष्क झालेला जो देह, आता त्यांनी सांगितलं 1 महिना झाला आहे, 1.25 महिन्यापासून हा प्रयोग चालला आहे. आता त्यांनी हा जो केला आहे त्या देहामध्ये रसरशीतपणा आलेला आहे आणि तो देह सतेज झालेला आहे. आणि मग त्या हातापायांमध्ये स्फुरण जाणवायला लागलं आणि हातपाय हलायला लागले. आता सगळं ज्ञान घेऊन आलेला जीव आहे, त्याचे हातपाय हलवायला लागले. त्याने आपले तेजस्वी डोळे उघडले. कल्पना करा, जे मृत इतके दिवस फुलांमध्ये ठेवलेलं जे शव आहे, त्या शवामध्ये अचानकपणे त्याच्या शवाला झालं तर काहीच नाही, उलट त्याच्यामध्ये असा संचार झाला. आणि जसं वसंत ऋतूमध्ये पालवी येते, पानांना फुटते, तसे याच्या शरीराला अशी तवानेपणा आला आणि त्याचे हातपाय हलवायला लागले, त्याचे डोळे हलायला लागले आणि तो पुष्पशय्येवरच उठून बसला. राजावर पाहतो तो ज्यांची देहाकृती रूप हालचाल अगदी सारखी आहे, अशा 2 लीला त्याच्या दृष्टीस पडल्या. आता तो जागा झाला आणि जागा झाल्यानंतर अर्थातच समोर जेव्हा बघितलं तेव्हा त्याला 2 लीला दिसल्या. विदुरथाची पत्नी आणि आपली बायको, अशा 2 लीला जेव्हा दिसल्या, आश्चर्यचकित झाला. कारण जे सत्य आहे ना ते सत्य मांडायचं आहे. या अनुभवातून त्यांना सत्य समोर मांडायचं आहे. जे समजतो तसं नाही आहे, आपल्याला जसं वाटतं तसं नाही आहे. हे तुम्हाला आणि आपल्याला हे दिसणार नाही आहे, ह्याची काळजी करू नका. अशा प्रकारचं कोणतंही दृश्य आपल्याला दिसणार नाही, कारण आपली एक तर तो युगही नाही, तसा योगही नाही आणि तशी पात्रता नाही, तशी आपली तळमळ पण नाही आणि तशी संधी सध्या आता मिळणार नाही. पण ह्या संधीचा आपण फायदा घ्यायचा. आणि असं घडलं आहे, कारण आत्तापर्यंत ज्या गोष्टींवर विश्वास ठेवला त्यातून आपल्याला जर सत्य उजागर झालं नाही,
तर आता वसिष्ठ जे सांगतात त्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे, हे पहिली अट आहे. आणि त्यांनी म्हटलं आश्चर्यचकित होऊन पाहिलं तर दुसरी ती लीला दिसते, 2 लीला. तर ही स्त्री कोण? आणि त्यांनी प्रश्न विचारला, तू कोण आहेस? त्यावरती प्रबुद्ध लीला म्हणाली, महाराज माझे नाव लीला आहे. मी आपली पत्नी, आपल्याला सावलीसारखी अनुसरणारी सहधर्मचारिणी आहे व ही माझी प्रतिबिंब रूप लीला आहे. ती आपल्यासाठी मी सहज उत्पन्न केली आहे. आपल्या उषाशी सुवर्णासनावर जी ही त्रैलोक्य जननी सरस्वती देवी बसली आहे, आपल्या उभयतांच्या थोर पुण्यामुळे तिचे आम्हाला साक्षात दर्शन झाले आहे, मार्गदर्शन प्राप्त झालं आहे. हिनेच आम्हा दोघींना परलोकातून इथे आणलं आहे. म्हणजे एक मानसिक तयार झालेली आहे आणि एक मी स्वतः आहे. आणि हे सगळं घडण्यासाठी कोण जबाबदार आहे? तर ही जी तुमच्या उषाशी बसली आहे ना, ती सरस्वती. आणि सरस्वती सध्या काहीच बोलत नाही. सरस्वती म्हणते एकदा जर ज्ञान दिलं एखाद्या जीवाला तर तो कसा बोलतो, काय करतो, त्याच्या वृत्तीत काय बदल होतो, ते तो करू देत. आणि ते करत असताना मी ते सगळं बघू दे. आणि ती नुसती बघते. रामा, आपल्या पत्नीच्या मुखातून आलेले शब्द ऐकताच राजाला हर्ष झाला आणि ज्याने उठून देवीला साष्टांग नमस्कार केला. हात जोडून त्याने देवीला विनवले, माते तू सर्व जनाचे कल्याण करणारी आहेस, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार. देवी मला पारमार्थिक बुद्धी, दीर्घायुष्य आणि विपुल समृद्धीची दोड दे. आता तो म्हणतोय, देवी आता माझं हे भाग्य फळायला आलं. तो स्वतःला माहिती नाही कोणाच्या पुण्याईमुळे झालं, पण बायको काय म्हणते त्याला, की आपल्या दोघांच्या पुण्याईमुळे हे घडलं. प्रत्यक्षात असं वाटत होतं की तुझं तसं सगळं संपलंय, पण देवीची कृपा अशी झाली, इतकं सगळं ज्ञान मला दिलं आणि 1 महिन्यानी पुन्हा राजाला जीवन प्राप्त झालंय आणि आपण दोघंही पुण्यवान आहोत. त्यामुळे या सगळ्या घटना घडल्या. तर राजाने आपोआप जसा अगदी आपण झोपेतून उठावं तसा राजा उठला. कारण या सगळ्या गोष्टी देवीच्या साक्षीभावानी आणि देवीच्या कर्तृत्वानी झालेल्या आहे, मातृशक्तीनी. आणि ह्या शक्तीमुळे झाल्यामुळे तो पुन्हा उठून बसला आणि त्यांनी देवीला नमस्कार केला. आणि मागितलं काय? त्यांनी मागितलं, उसने मांगा क्या, नमस्कार देवी को किया है और मांगा है मुझे पारमार्थिक बुद्धि दो. पारमार्थिक बुद्धि, अभी ये बुद्धि मुझे नहीं चाहिए. ये जो सांसारिक बुद्धि है वो बुद्धि मुझे नहीं चाहिए. मुझे पारमार्थिक बुद्धि जो और दो, दीर्घायुष्य भी दो और विपुल समृद्धी मुझे दो. अशी त्यांनी प्रार्थना केली देवीला. राजाच्या मुखातून हे शब्द निघत आहेत. तोच देवीने आपल्या शुभ हस्ताने त्याच्या मस्तकाला स्पर्श केला आणि प्रसन्न होऊन ती म्हणाली, पुत्रा, तुझ्या प्रार्थनेप्रमाणे सर्व प्रकारची ऐहिक आणि पारमार्थिक संपत्ती तुला प्राप्त होईल. सर्व प्रकारच्या आपत्ती आणि दुर्बुद्धी नष्ट होतील. सर्व प्रकारच्या निरंतर तुझा उत्कर्ष होईल. तुला अनंत सुखाची प्राप्ती होईल. तुझ्या राज्यातील जनताही सुखाने नांदेल. तुझ्या अगणित संपत्तीत कधीही तूट पडणार नाही. असं देवीचं वचन आहे. राजाला देवीने वचन दिलं. असा वर दिल्यानंतर देवी सरस्वती त्या ठिकाणी एकदम अंतर्धान पावली. म्हणजे हे दोघांना एकत्र आणून त्यानंतर देवी अंतर्धान पावली आहे. इतक्यात प्रभातकाल झाला. सकाळ झाली जशी आत्ता झाली आहे तशी, अशी प्रभातकाल झाला आणि सगळी सृष्टी जागी झाली. पद्मराजाच्या नगरीत राजा निवांत असल्याची बातमी काही क्षणात सर्वांना कळली. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. उत्सवाचे वातावरण पसरले. हर्षाने लोक राजाचा जयघोष करू लागले. नृत्य, गायन, वाद्य यांचा एकच गजर उसळला. आनंदाने प्रफुल्लित झालेल्या नागरिकांचे थवे उत्सुकतेने धाव घेऊ लागले. आकाशातून सिद्ध, विद्याधर इत्यादींनी चोहोकडून पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात केली. राजा आणि राणी यांना प्रबुद्ध लीलेने परलोकातून परत आणले. प्रबुद्ध लीलेने राजा आणि राणीला परत आणले अशी अफवा राज्यात पसरली. लोक राजाच्या स्तुतीपर गीते गाऊ लागले. आता जसा रामांचा राज्याभिषेक झाला आहे 14 वर्षानंतर रावणाच्या वधानंतर, तशाच प्रकारची काहीशी अशी परिस्थिती निर्माण झाली. राजाला पुन्हा राज्यात म्हणजे जीवच प्राप्त झाला, त्याची बायको मिळाली आणि सगळा आनंदी आनंद घडला आणि राज्यामध्ये सगळं पसरलं असं की राजा स्वर्गातून काहीतरी पुण्य घेऊन या सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त केला आहे असं सगळ्या राज्यामध्ये खबर पसरली. नंतर 4 समुद्रांचे आणि पवित्र तीर्थांचे पाणी आणून राज्यातील ब्राह्मण, पुरोहित, राजाचे प्रधान, मांडलिक इत्यादींनी पद्मराजाला पुन्हा अभिषेक केला. देवी सरस्वतीच्या कृपाप्रसादाने आणि पद्मराजाच्या पौरुष प्रयत्नांमुळे नवजीवन, राज्य आणि आत्मज्ञान, भोग आणि मोक्ष अशा सर्वोत्कृष्ट वस्तूंचा लाभ झाला. दोघी लीलांसह त्या ज्ञानसंपन्न पद्मराजाने अनेक वर्ष राज्यसुखाचा निर्वेधपणे उपभोग घेतला. त्याची राज्यपद्धती निर्दोष होती. ज्यातील विद्वज्जन शास्त्र मर्यादा पाळून वर्तन करीत असल्यामुळे त्याच्या राज्याला मोठे वैभव आणि ख्याती प्राप्त झाली. त्याची कारकीर्द सर्व जनांना हितकारक
आणि संतोषदायक होती. अशा प्रकारे सर्वांना आनंद देत त्याने आपल्या स्वराज्याचा उपभोग घेतला आणि शेवटी लीलेसह तो विदेहमुक्त अवस्थेला पोहोचला. आता ही जी कथा आहे यामधून आपण असं शिकायचं आहे, ते जे महत्त्वाचं कथानक होतं कोणतं, की याला जे जीवन प्राप्त झालं, इसको ये जो जीवन प्राप्त हुआ वो उसकी पूर्व पुण्याई आहे, ज्याला आपण अमरत्व म्हणतो किंवा संजीवनी विद्या म्हणतो. ही जी संजीवनी विद्या आहे त्या संजीवनी विद्येच्या साह्याने देवीनी ह्या लोकांना पुन्हा ते सगळं वैभव प्राप्त करून दिलं. कारण प्रार्थना देवीची तशी होती, त्या लीलेची प्रार्थना तशी होती. आणि ती प्रार्थना करत असताना तेवढा पश्चाताप होऊन सर्व गोष्टींचं ज्ञान झाल्यावर तिला आता या गोष्टीमध्ये रस वाटेनासा झाला. रस न वाटताना जसा आता यासाठी की नाही एक महत्त्वाची गोष्ट समजायची आहे. जसा हा विदेह राजा आहे जनकाजवळ सगळं राज्य आहे, तो प्रत्यक्ष जीवन जगतोय, पण तरीही सुद्धा त्या राज्यामध्ये तो उपभोग घेत असताना सुद्धा त्यामध्ये तो रमत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा फरक ह्या राजामध्ये आणि इतर राजांमध्ये आहे. हे जे जनक राजाचं अस्तित्व आहे ते कशामुळे झालं, कुठेतरी त्याची ज्ञानप्राप्ती झाली. ही जी कथा आहे त्या कथेमुळे अनेकांना ज्ञानप्राप्ती झाली. पण ही लीलेने काय मागितलं ते आपण मागायचं नाही हे सुद्धा प्रत्येक जीवानी ठरवलं. तिला ते प्राप्त झालं कारण तिची पूर्वपुण्य आहे. जसं आपण एखादी गोष्ट म्हणतो की सती गेली एखादी स्त्री, तर ती जेव्हा सती जाते त्याच्यानंतर 20 पिढ्या, जे एक उदाहरण धर्माला धरून बोलतोय आपण, की ती एखादी गोष्ट जर घरामध्ये घडली तर त्या सतीत्वाचा पुढच्या पिढींवर अतिशय सकारात्मक परिणाम होतो एखाद्याच्या त्यागाचा. जसं गुरुपरंपरा आहे, गुरुपरंपरेमध्ये लोक जसं पहिले गुरु जितकं आपलं ज्ञान अर्जन करण्यासाठी त्यांचा अवस्था असते त्यांच्या जीवाची, त्याचा फायदा इतर येणारी पिढी एवढी करत नाही कष्ट जेवढे पहिल्यांनी केले. पण त्या सगळ्या पहिल्यांच्या पायावर पाय ठेवल्यामुळे ते सगळंचे सगळं यांना प्राप्त होतं. तसं या लीलेच्या आणि विदुरथाच्या गोष्टींनी काय झालं आहे की त्यांनी काय मागितलं, काय शिकले, काय सत्य तिला कळलं, 13 भाग 14 भाग आपण त्यांचे पाहतोय. ते सगळं बघत असताना असं आपल्या मनात येत होतं की हे सगळं मिथ्या आहे. जे सरस्वती देवी सांगण्याचा इच्छा करते आहे ते सत्य आहे, हे आपल्यासारख्या जीवाला पटत होतं. पण त्या देवीची तपश्चर्या अतिशय जास्त असल्यामुळे लीलेची, तिने किती दिवस तपश्चर्या केली त्यावरती आपला एक एपिसोड झाला आहे. आणि ती तपश्चर्या त्रेतायुगाच्या आधीची जी तपश्चर्या आहे त्या तपश्चर्येचं तिच्या मताप्रमाणे फळ मिळालं आहे. पण ज्ञान असं झालं आहे आता की तसं जर फळ मिळायचं असेल तर पुन्हा हेच जीवन ती जगते आहे, कारण तिच्यावरती कृपा आहे आणि तिची इच्छा तशी होती. नवरा आणि बायकोचं त्या गोष्टींचं मिलन एकत्र झालं, दोघंही एकसारखे निघाले, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिने ॲडजस्ट केल्या देवांनी त्यांच्यासाठी. असं प्रत्यक्षात कठीण आहे, दोघांची कर्म बदलणं कठीण आहे, पण देवांनी या सगळ्या गोष्टी हिच्या कृपेसाठी केलेल्या आहेत. आणि त्यातून तिने तो संसार केला आहे. पण तो संसार करत असताना त्या दोघांनी कसा केला आहे, अगदी जाणीवपूर्वक संसार केला आहे त्यांनी. आता की त्यांनी जो केला आहे तो निर्वेदप्रमाणे उपभोग घेतला आहे आणि निर्दोष व्यवस्था केली आहे. आणि अशा प्रकारचा राजा जर जनतेला मिळाला तर जनता भाग्यवान म्हणावी लागेल. असं जीवन त्यांना परत मिळाल्यामुळे त्यांनी पहिलं आयुष्य जसा साप कात टाकतो आणि काट टाकून आपलं पुनर्जन्म जसा तो अनुभवतो तसा यांनी आपला अनुभवला. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, पण आपण अनुभवू शकणार नाही आहे. आपण काय शिकायचं याच्यातून, की असं काही होत नसतं. जे आपलं कर्म आहे ते कर्म थांबवल्याशिवाय आपण ते कर्मांचे आपण कोणतीही वासना न आणता जर खरं आपलं जीवन संपलं तरच आपल्याला मुक्ती आहे. अन्यथा हिला जसं जगावं लागलं, त्यांची पूर्वपुण्याई होती म्हणून ते सगळं शक्य झालं. राजा तसा मिळाला, प्रजा तशी मिळाली आणि अशा प्रकारचं आयुष्य ते जगू शकले कारण प्रत्यक्ष सरस्वती पाठीशी बसली होती. पण ते काही खरं नाही, हे समजावून सांगितलं आहे देवीनी. हे काही खरं नाही, वशिष्ठांनी सुद्धा समजावून सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या नाही, त्या ठिकाणी आपली मती स्थिर झाली पाहिजे. हे काही खरं नाही, आपण काही मागायचं नाही. ती मागणारी लीला आणि विदुरथ हे जे राजा आहे त्यांची पूर्वपुण्याई वेगळी, त्यांची तपश्चर्या वेगळी. त्यांनी जे घेतलं उदाहरण ते देवीच्या आधाराने घेतलं. आपण प्रत्येक जीव, अज्ञानी जीव या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे सत्य ओळखणे ही शेवटची गोष्ट सोडून आतापर्यंतच्या 12 गोष्टी आपल्यासाठी अतिशय फायद्याच्या आणि कल्याणकारी आहेत. शेवटची गोष्ट ही फक्त घडलेली गोष्ट आहे पुराणामध्ये.
असं घडणं आवश्यक नाही, असं घडणं सत्य नाही, अशा घडण्याने सत्य उजागर होणार नाही. ही त्यांची पूर्वपुण्याईमुळे, जसं एका वटसावित्रीच्या कथेमध्ये जसं सांगतात की देवीनी त्या राजाला परत आणलं, या सगळ्या घटना तिच्या पुरत्या मर्यादित आहे, ही त्यांची स्वतःची पुण्याई आहे. प्रत्यक्षात असं करण्याचं काही कारण नाही. हे जे एकदा जीवन मिळालं आहे तेवढं जीवन फक्त जाणीवेने जगणं, हे जे 12 अध्याय आहेत त्याचे, ते सगळ्यात महत्त्वाचे आपल्या जीवासाठी आहे. आणि कोणत्याही मनाची संकल्पना मनात नसताना जर देह सोडला तर त्या ठिकाणी आपल्याला मुक्ती प्राप्त होते, असं या ठिकाणी या 12-13 कथांमधून सांगायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता लीला राणीच्या कथेवरून रामाचे विविध प्रश्न. आता हे सगळं कधी संपल्यावर राम प्रश्न विचारतायत वसिष्ठांना. ते म्हणतात आहे, चंद्रकलेसारखी शीतलता देणारं ज्ञान आहे. हे ज्ञानामुळे ना मला खूप छान वाटलं. सूर्याच्या तेजापेक्षा, आपण म्हणतो सूर्याचा प्रकाश, त्या सूर्याच्या प्रकाशाने अंधार संपतो, पण प्रत्यक्षात चंद्राच्या शीतलतेत छान वाटतं. टिपूर चांदण्यामध्ये जर आपण गेलो तर सूर्यापेक्षाही चंद्राची शीतलता मनाला भावते. तो म्हणतो, राम म्हणतात आहे, खरंच हे ज्ञान इतकं गोड आहे, असं ऐकत राहावं असं वाटतं आहे. प्रत्यक्षामध्ये मला जी निराशा आली होती, मला जे इतरांचं दुःख पाहून वाईट वाटत होतं, ते वाईट वाटणं आता थोडं कमी झालं आहे. कारण जेव्हा खरं ज्ञान मिळतं, सच्चा ज्ञान अगर सामने आया तो बाकी का अज्ञान जो सामने अगर आ गया ना, तो ऐसा लगता है वो अज्ञान मुझे नहीं चाहिए, अभी मुझे ज्ञान का रस्ता धरना है, असं मला वाटायला लागलं आहे. चंद्राच्या प्रकाशात जसं न्हाऊन निघतो माणूस शांतपणे, तसं मला वाटतं आहे. पण प्रश्न आहेतच. एतत्ते कथितम राम दृश्यदोष निवृत्तये लीलोपाख्यानम अनग घनताम जगतः त्यज. त्यांनी म्हटलंय, रामा, लीला राणीची ही रमणीय दीर्घकथा मी ऐकली आहे. गोड वाटली की नाही? जर आपल्याला सतत ऐकता आलीस ती सतत, तर आपण त्याच्यासोबत प्रत्येक गोष्टीचा संदर्भ लावला असता. आपल्याला वेळ कमी असतो आणि आठवड्यातून एकदा एवढं मोठं आख्यान ऐकलं, पण काही ना काही तर आपल्याला ह्या गोष्टी आठवतात. उजळणी करत असताना महत्त्वाचे टप्पे आपल्याला आठवतात. फार गोड कथा आहे लीला राणीची, राजा म्हणतोय. त्यांनी म्हटलं, एतत्ते कथितम राम दृश्यदोष निवृत्तये लीलोपाख्यानम अनग घनताम जगतः त्यज. रामा, लीला राणीची ही रमणीय दीर्घकथा मी तुला सांगितली, त्यावरून तुझ्या ध्यानात यायला पाहिजे काय? स्वतःपासून वेगळेपणाने दिसणारे, इंद्रिय मनाच्या अनुभवाला येणारे हलक्या चित्रासारखे हे दृश्य जग खऱ्या अर्थाने अस्तित्वात नाही. अरे किती वेळ झालाय सांगतोय. 12 ते 13 भाग झाले लीलाख्यानाचे, आणि 13 भाग होत असताना एकेका किंवा 2-2 पॅरेग्राफवर आपण विचार केलाय. एक आख्यान एका दिवशी झालं पण नाही आहे. किती दिवसांपासून ह्याची चर्चा चालली आहे. अतिशय रमणीय असं आख्यान आहे. गोड वाटतंय, त्रास होत नाही आहे. हे तुला मी कशासाठी सांगितलं की ते हलक्या चित्रासारखं दृश्य खऱ्या अर्थाने अस्तित्वात नाही. सांगायचं हे आहे की ती जे बघते ते खरं आहे, वर जाऊन जे बघते ते. प्रत्यक्षात तिने जे राजाला सोडलंय ते जग खरं नाही. हे आता तुला पटलं का? असं तुला पटलं का? अस्तित्वात नाही. आता एकदम सांगितलं असतं त्यांनी जगन मिथ्या, आता पटलं नसतं. तिला जसं फिरवून आणलं सूक्ष्मदेहानी, आणि सूक्ष्मदेहानी जात असताना तिला यातना का झाल्या नाही? कारण देवी सोबत आहे. आपल्याला तर ती पण गोष्ट आहे. साधे डोळे बंद करून 5 मिनिटं ध्यान करा म्हटलं तर आपल्याला त्रास होतो. ही किती 1 महिना बाहेर फिरली आहे. आपला स्थूल देह सोडून सूक्ष्मदेहानी 1 महिना बाहेर आहे. मग कसं शक्य झालं असेल? ते तिला शक्य झालं आहे. आपण एक मिनिटसुद्धा डोळे बंद करून जर समोर सद्गुरू जरी असले, 1 मिनिट ध्यान करा म्हटलं तर आपल्याला कठीण जातं. साधना करणाऱ्यांना ते शक्य आहे. हठयोगी जे आहेत त्यांना ते शक्य आहे. पण प्रत्यक्ष सर्वसाधारण जीवाला फार त्रास होतो. तेव्हा कुठे हे असं आख्यान गोष्टीरूपाने विश्वास ठेवत तिच्या अनुभवानी जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा थोडं थोडं पटतंय. ते खरं नाही. आता पटलं का तुला? म्हणजे दिसतंय जो तसा जो विचार करतोय बुद्धीनी, ते अस्तित्वात नाही. हे पटलं का? मग त्यातल्या भासमान सुखदुःखाला, ते जे भासमान सुखदुःख आहे, तर ते सुखदुःख भासमान आहे, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचे ते शब्द आहेत ना, ते त्यांच्यासाठी जे वापरतात ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जे मी सांगितलं ते भासमान आहे, दिसतंय डोळ्यांनी, पण ते प्रत्यक्षात नाही. आणि जे नाही ते आहे, हे जे तुला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, ही सगळी जी लीला भगवंताची मी तुला सांगतोय, हे सृष्टीचक्र तुला सांगतोय, जे भासमान आहे, जे सुखदुःख भासमान आहे, त्या संकटाच्या बागुलबुवाला किती महत्त्व द्यायचं. हा जो संकटाचा आपण आनंदाला नाही एवढं विचार करत. आनंदी जर असलो तर आपण हा विचार करत नाही. पण जर संकटामध्ये असलो तर त्याचा अगदी बागुलबुवा करतो.
बागुलबुवा म्हणजे भीतीदायक करतो त्या गोष्टीला, हे मला सहन होणं शक्य नाही, हे फक्त माझ्याच बाबतीत घडतं आहे. जसं रामांनी सुद्धा म्हटलं आहे, मला जगायचं नाही, नैराश्य आलं आहे. आणि एवढा मोठा राजपुत्र, ज्याच्या हाताने रामायण होणार आहे, त्याच्या जीवनात रामायण आहे घडलेलं, पण तो सुद्धा एक दिवस निराश झाला. तर आपल्यासारख्याची काय कथा. पण ह्याला किती महत्त्व द्यायचं रे, हे समजवण्यासाठी हे चाललं आहे ना सगळं. राम काय कृष्ण काय तुमचे चरित्र वाचत असताना त्यांना ते सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे, संदीपनी ऋषींनी दिलं आहे, यांना वसिष्ठांनी दिलं आहे, विश्वामित्रांनी दिलं आहे. तेव्हा कुठे त्यांचं नैराश्य. भलेही हमारा दुख जो है ना संसार का दुख है, ये संसार में जो दुख आता है वो दुख है. राम को जो दुख था वो संसार का दुख है, की संसार हा दुःखी का आहे. त्याचा दुःखाचा प्रकार वेगळा, पण दुःख होतंच ना. दुःख ते दुःख आणि आनंद तो आनंदच. ह्या जीवनात जन्म झाल्यावर सुख आणि दुःख येतच असतात. कोणाला आर्थिक नुकसान होतं ते दुःख आहे, कोणाला शारीरिक नुकसान होतं ते दुःख आहे, पण प्रत्यक्षात दुःख ते दुःखच आहे. मग हे जर तुला कळलं का महत्त्व आता त्याला, की वेगवेगळ्या प्रकारची दुःख आणि वेगवेगळ्या प्रकारची सुख, ह्याला कसं महत्त्व द्यायचं हे तुला आता कळलं असेल. असं वसिष्ठ म्हणतात, जगाचं स्वरूप एकदा प्रत्यक्ष कळलं. आता तुला जर प्रत्यक्ष जगाचं स्वरूप जर तुला कळलं, तर मग या दृश्याचा निराश करण्याचा प्रश्न येतो कुठे. मग या ठिकाणी हम ऐसे बोल सकते हैं क्या कि हमें ये जीवन नहीं चाहिए, ये दृश्य स्वरूप ही नहीं चाहिए. अरे रहने दो, जहाँ है वहाँ सब कुछ रहने दो. पति है, पत्नी है, लड़का है, संसार है, घर है, पैसा कमाना है, कर्म है, सब जगह पे रहने दो. मुझे ऐसा बिल्कुल बोलना नहीं अभी कि ये सब नहीं चाहिए. वो जहाँ है वहाँ रहने दो, लेकिन हमें उसमें कितना मन लगाना है, ये हमें यही क्षण निर्णय लेना है. असं तुला आता कळलं का. हे सगळं भासमान दृश्य तुझ्या समोर असं उभं केलं. खरंच वसिष्ठांनी रामासमोर केलं आणि सुमंतांनी आपल्यासमोर केलं, की असं असं मी तुला सांगत असताना, प्रत्येक वर्णन त्या करत असताना आपण असं त्याचं हरवून गेलो. असं वाटलं हे सत्य आहे, आणि ते जे सांगतात ते सत्य वाटणं, याच ठिकाणी पुराण आपल्या अंतर्मनात पट नाही. मग हे सगळं तुला कळलं असेल तर मी नुसतं सांगितलं असतं ज्ञानरूपानी तर तुला ते पटलं नसतं रे बाळा. मग या दृश्याचा निराश करण्याचा प्रश्न कुठे येतो. मग तू असं म्हणणार नाही हे संपलंच पाहिजे किंवा हे असलंच पाहिजे. किती महत्त्वाचा मुद्दा मिळतोय आपल्याला रोज. हे असलंच पाहिजे असं नाही, आणि हे नसलं तरी चालतंय असं. असा जेव्हा वृत्ती निर्माण होते त्यालाच शीतोष्ण सुखदुःखेषु म्हणतात. दुसरं काय आहे. मग या ठिकाणी सुखानी पण परिणाम होणार नाही, दुःखाचाही परिणाम होणार नाही, आणि माझी मती कोणत्याही वासना घेऊन राहणार नाही. म्हणजे मी या क्षणी देहात असलो काय किंवा नसलो काय, मी मुक्तच आहे. या दृश्य स्वरूपाचा माझ्या मनावरती परिणाम होणार नाही, जे माझ्या हृदयाची हाक आहे. आणि हृदय म्हणजे प्राण, प्राण म्हणजे प्राणी. त्या प्राण्यावर माझं अधिराज्य आहे. जेव्हा बुद्धी ते गोष्ट ऐकते, असा नैराश्य आलेल्या रामांना वसिष्ठ वेगवेगळ्या उदाहरणांनी समजवत आहेत. जे स्वतःहून वेगळेपणाच्या अस्तित्वात नाही त्याचा बाध कसला असेल क्लेश आता. ज्याला अस्तित्वच नाही आहे, आज आहे आणि उद्या नाही. कशाला माझा देह आज आहे उद्या नाही, मग याचा क्लेश करण्याचं कारण काय. अरे जन्मल्यापासून समजतंय ना रामा, जन्मल्यापासून तुला समजतंय की आपला देह हा वाढतोय. आतला जो आहे तो तसाच आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही अगदी 91 वर्षाचा म्हातारा मरायला जरी टेकला तरी त्याच्या मनामध्ये अतिशय तरुण असतो तो. त्याला देहाचा काही इथेच तर आपल्याला खरं कळायला पाहिजे की मी कोण आहे. मी प्रत्यक्षात तो आहे जो तरुणच आहे अजूनही. बालही नाही, बालवयातही तुम्ही होतो, तारुण्यातही होतो, वृद्धावस्थेतही होतो, आणि देह सोडल्यावरही राहणार आहे. तेव्हा मग हा क्लेश वाटेल कशाला. हा क्लेश जर देहाला दुःख झालं तर हा देह सोडायचा आहे. जर आर्थिक परिस्थिती बिघडली ती आपल्यासोबत येणारच नाही आहे. लोकांचा आपल्याला विरह झाला ते आपल्यासोबत येणारच नाही आहे. कशाला. माझा देहच जर माझ्यासोबत येणार नाही तर बाकी लोक येण्याचा प्रश्नच नाही, पैसा येण्याचा प्रश्नच नाही. तो क्लेश होईल कसा, असा प्रश्न आहे वसिष्ठांचा. तो क्लेश होईल कसा. प्रत्यक्षामध्ये तू कोण होता, जो बालपणी होता, गर्भात होता. आणि मी तर म्हणतो, वसिष्ठ म्हणतात आहे की तुमच्या मरणानंतर सुद्धा तू आहे, फक्त देहरूपाने नाही. मग ह्या मधल्या काळामधल्या गोष्टी तुला दृश्यमान जर झाल्या तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुला खरंच स्वरूप प्राप्त होऊ शकतं. म्हणजे हे नको असं म्हणायचं नाही, जे आहे ते आहे,
ते आपल्या पूर्वप्रारब्धाने आलं आहे, ते सोडायचं नाही आहे काहीच कोणत्याही पद्धतीने. ते न सोडता आपली वृत्ती त्यातून सोडायची आहे. हे तुला कळलं का रामा? नैराश्याचं काही कारण नाही. तू 18 वर्षाचा तरुण आहे आणि तुला असं नैराश्य येणं योग्य नाही. जे आमच्याही मनात नैराश्य येतं की नाही, त्याच नैराश्याचं उत्तर सद्गुरू देत आहेत. इतरांना जे भेदभावांनी भरलेले व्यवहार दृश्य जग वाटते, ते आत्मज्ञानी पुरुषाला एकरस ब्रह्मरूप प्रतीत होते. अशा अद्वैताचा अनुभव ज्याला येतो तो तत्वज्ञानी पुरुष आकाशाप्रमाणे निर्विकार आणि तटस्थ होऊन राहतो. आता हे जर कळ, हा सगळ्यात महत्वाचा पॅरेग्राफ लिहून घ्यावा. रमेश दादा, तुमचा आवाज येतोय. हां, आता तुम्ही हा अतिशय महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे जो लिहून घ्यायचा. म्हणजे प्रत्येक याच्यातला आता, कारण 13 कथा झाल्यानंतर त्यांनी हे जे उदाहरण यांनी जी फिलॉसॉफी सांगितली इथे ही शेवटची, की इतरांना जे भेदभावांनी भरलेले व्यवहार दृश्य जग म्हणून वाटते, ते आत्मज्ञानी पुरुषाला एकरस आणि ब्रह्मरूपच प्रतीत होते. म्हणजे जर ज्ञान झालं, किती महत्त्वाचं ज्ञान आहे हे जर ज्ञान झालं तर जीवन कळलं. ह्यांना जीवन कळले हो आपण म्हणतोच ना. त्यांचं म्हणणं जसंच्या तसं आहे. हे जे ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान, ब्रह्म म्हणजे बाकी कोणतीच गोष्टीचं ज्ञान या ठिकाणी दिलेलं नाही आहे. कुठे सांगितलं आहे त्यांनी की बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, आणखी काय आहे ना, ते जीवासाठी आवश्यकच आहे, पण त्याबद्दल बोललेलेच नाही आहेत. ह्यांनी मुक्ती होणार आहे, आत्मकल्याण होणार आहे, जीवाला मुक्त करणार आहे आपल्याला हे ज्ञान. असं ज्ञान असल्यावरती ज्याला अद्वैताचा अनुभव येतो, म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा अनुभव ज्याला येतो, ते सांगण्यासाठी रे माझे कष्ट आहेत एवढे. बाकी काही नाही, सगळं तुला कळतंय, सगळं ज्ञान तुला होतंय, पण खरं ज्ञान तुला देण्यासाठी म्हणजे तू या देहाला वेगळ्या पद्धतीने बघू शकतो, या जगाला वेगळ्या पद्धतीने बघू शकतो. तो तत्वज्ञानी पुरुष आकाशाप्रमाणे निर्विकार आणि तटस्थ होऊन जातो, जसा आपला आकाशाचा ब्राह्मण होता. मग तिथपर्यंत जायचं आहे. मिथ्या जगतातून, भासमान जगतातून सत्याकडे तुला नेण्याचा प्रयत्न असल्यावर तुझं नैराश्य आता या ठिकाणी पूर्ण नाहीसं झालं पाहिजे. तर मग आता अहो तू परमा दृष्टी दर्शिता भगवंतया. आता रामांचा प्रश्न आहे. रामाने वसिष्ठांना धन्यवाद दिले. ठीक आहे, किती महत्त्वाचं ज्ञान मला दिलं, धन्यवाद दिले, नमस्कार केला, कृतज्ञ आहे मी. भगवन हे जग कसे आहे, त्याचे वास्तविक स्वरूप काय आहे, कोणत्या दृष्टांताच्या आणि प्रमाणांच्या युक्तीने बुद्धिगम्य करावे या गोष्टींचा मला पुष्कळसा उलगडा झाला. राम म्हणतोय पुष्कळसा, म्हणजे बऱ्यापैकी समजलंय म्हणतो. मला सगळं समजलं असं म्हणत नाही. आपण सांगितलेल्या ज्ञानाने माझ्या तळमळणाऱ्या मनाला समाधान आणि आश्वासन प्राप्त झाले, जे वडिलांना अपेक्षित आहे, जे दशरथांना अपेक्षित आहे. आपला मुलगा 15 दिवसापासून काही खात नाही, कोणत्या मित्रांशी बोलत नाही, जगव्यापार करत नाही, निराश आहे. कसं होईल आपलं आता? आणि आधीच तर इतक्या उशिरा झालेला, उतार वयामध्ये झालेले रामचंद्र आणि मोठा मुलगा, तो जर असा नैराश्यात असेल तर वडिलांना कसं वाटत असेल. आणि आज तो म्हणतोय सगळ्यांच्या समोर, मला आता बरं वाटतंय. ज्ञानाने बरं वाटतं, ज्ञानाने समाधान वाटतं. आपणासारख्या थोर सर्वज्ञ महर्षींच्या मुखातून प्रगट होणारा अमृतासारखा वाक्प्रवाह माझ्या कर्णसंपुटात आणखी साठवावा अशी आतुरता मला वाटते. असा आपल्या भाषणाचा महिमा विलक्षण आहे. शिवाय या अभिनव कथा दृष्टांत उदाहरणे ऐकून काही शंका माझ्या मनात आहेतच. थोडंफार समजलं मला, राम म्हणतो, थोडंफार समजलं. शंका आहेत आपल्या मनात, नाही का? थोडं कळलं असं की या भासमान जगाकडे आपण जर निर्विकार होऊन बघितलं आणि शीतोष्ण सुखदुःखेषु जर आपण राहायचा प्रयत्न केला, तर या देहाला महत्त्व न राहता आपल्या आत्म्याला महत्त्व राहतं. आणि आत्म्यामध्ये असलेले जे तत्व आहे ते खुश होतं. ते जर खुश असेल तर आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो आणि आपण आनंदी आणि सतत समाधानी राहू शकतो. इतकं कळलं. पण राम म्हणतो, तरीही माझ्या मनात आता काही प्रश्न आहेत, शंका आहेत. तुमचं उत्तर मी शांत पटकन असं म्हणत नाही की माझ्या मनात शंका आहे. गुरुदेव काय बोलतात ते ऐकून, म्हणून त्यांनी आधी गुरुदेवांनी म्हटलं, एतत् ते कथितम राम दृश्य दोष निवृत्त. आधी म्हणतो दृश्य आणि दोषाची निवृत्ती कर आधी, कारण त्याचा आशीर्वादच असा, हातच पुढे आहे वसिष्ठांचा आधी, की आधी मी तुला आशीर्वाद देतो. लीलोपाख्यानम अनग घनताम जगतात त्यज. जगताला त्याजायचं आहे, जगाला महत्त्व द्यायचं नाही, हे आशीर्वाद देऊन सांगतो. तेव्हा राम म्हणतो,
मला थोडंफार आता बऱ्यापैकी ज्ञान झालं आहे. आणि दुसरी गोष्ट, चंद्रकलेसारखं शीतलता देणारं ज्ञान आहे. आपणही म्हणायला पाहिजे, चंद्रकलेप्रमाणे शीतलता माझ्या मनाला मिळाली, असं आपणही सद्गुरूंना सांगायचं की आपल्या हातामध्ये हे जे ज्ञान पडलं त्यामुळे शीतलता प्राप्त झाली आहे, जशी रामांना झाली. शंका संपत नाही. अरे अजून खूप सांगायचं आहे त्यांना. हे एवढं मोठं म्हणजे एक पाव पण झालेलं नाही. त्या प्रत्येक शंकांचं निरसन वसिष्ठ करणार आहेत. आणि राम तोच प्रश्न विचारणार आहे जो जीवाला आवश्यक आहे. राम आणि जीव आणि शिव एकच आहे ना. त्यामुळे जीवाला कोणते प्रश्न पडतात ते रामांना माहिती आहे. त्यामुळे रामा अनंत प्रश्न विचारणार आहेत. आणि त्या अनंत प्रश्नांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी वसिष्ठ उत्तर देणार आहेत. कारण रामाचं नैराश्य घालवण्याचं कार्य वसिष्ठांना करायचं आहे. आणि जे दशरथांनी त्यांना सांगितलं आहे. आणि पुढे रामायण घडणार आहे. वसिष्ठ ब्राह्मण, पद्मराजा आणि विदुरथ या तीनही राजांच्या 3 ब्रह्मांडात लीलेच्या पतीचा जो काळ गेला तो एकदा 8 दिवसांचा, एकदा 1 महिन्यांचा आणि एकदा काही वर्षांचा असे आपण सांगितले. आले होते ना प्रश्न मनात? आपल्याही मनात तेच आले. खरोखर समान कालक्रम, पण तो एकाला दीर्घ आणि एकाला अल्प वाटतो, हे विचित्र नव्हे काय? एक 8 दिवसाचा, एक 15 दिवसाचा आणि एक महिन्याचा असं तुम्ही वेगवेगळे उल्लेख केले. आपण जर सतत ते वाचन केलं ना, त्यामध्ये ते प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतात. तर त्यांनी म्हटलं असं नाही का? मग त्यांनी सांगितलं की कालाच्या अकल्पनीय कक्षा आहेत. कालाच्या ज्या कक्षा आहेत त्याची कल्पना आपण करू शकत नाही. मैं काल हूँ. महाभारत जेव्हा सुरू व्हायचं ना, महाभारतामध्ये बोलणारा कोण होता? व्यक्ती नव्हता कोणता. मैं काल हूँ. कारण काल सगळ्या गोष्टी बघू शकतो. काळाच्या प्रवाहात सगळं निघून जात आहे. काळाच्या प्रवाहातच आपण जन्माला आलो आणि काळाच्या प्रवाहातच आपण विलीन होणार आहे. काळ सगळ्यात महत्त्वाचा आहे. या काळ बोलतोय ब्रह्मांड. आपण जेव्हा महाभारत ऐकतो तेव्हा तो सांगतो मैं काल हूँ. आणि त्या काळाचं जे वर्णन केलं आहे ते सुद्धा ऐकण्यासारखं आहे महाभारतातलं. की काळ कसा आहे? काळ सगळ्यांना खातो. कुणालाही त्यांनी ठेवलेलं नाही. अशी कालाची अकल्पनीय कक्षा आहे. त्याची ती कक्षा आहे ना जी अकल्पनीय आहे. यावर वसिष्ठांनी उत्तर दिलं, रामा, काळाची प्रतीती ही बाह्य विषय सापेक्ष नाही तर अंतःकरणातील भावना सापेक्ष आहे रे. बाहेरून तू कल्पना करू नको त्याची. ती आपली अंतःकरणातील भावना आहे. अंतःकरणात जशी भावना असेल तसं. त्यावरती आपली साधी उदाहरणं तर खूप आहेत की आपण वाट पाहत असलो तर काळ कसा जातो. एखाद्या दुःखात असलो तर काळ कसा जातो. आनंदात असला तर काळ कसा जातो. काळ तोच असतो. प्रत्येक जीवासाठी काळ तोच असतो. पण त्यावेळी त्याची भावना जशी असेल तसा काळ लवकर किंवा दीर्घ वाटतो. ही सापेक्ष कल्पना आहे. दुःखी कष्टी मनुष्याला रात्र युगासारखी दीर्घ वाटते. अगर हमें कुछ दुख होगा तो रात खत्म नहीं होती ऐसे लगता है. और अगर हमें सुख होगा तो ये रात कब खत्म होगी ऐसा हम राह देखते हैं. सुबह कब होगी ये राह देखते हैं. तो फिर वो काल का परिणाम है क्या कि हमारी मनस्थिति का परिणाम है. याचा विचार कर राजा. आपल्याला जसं वाटतं त्याप्रमाणे काळ वाटतो. प्रत्यक्षात त्याला जसं जायचं तसाच तो जाणार आहे. त्यामध्ये तो काहीही बदल करत नाही. पण आपल्याला जर आपण दुःखात असू तर आपल्याला तो दीर्घ वाटतो. आपण जर सुखात असू तर 19-20 वर्षसुद्धा लवकर निघून जातात आणि दुःखाचा एक क्षण जायला सुद्धा त्रास होतो. ही कल्पना आपल्या मनाच्या सापेक्ष नाही का? अंतःकरणातील भावना सापेक्ष आहे रे. दुःखी कष्टी मनुष्याला रात्र युगासारखी दीर्घ वाटते तर सुखाच्या अवस्थेत पुष्कळ काळ गेला तरी तो क्षणासारखा वाचतो. हरिश्चंद्र राजाने एका रात्रीत 12 वर्षाचा काळ लोटल्याचा अनुभव घेतला. तर पुराणांतरी लवण राजाने एके दिवशी दरबारात बसलेल्या अवस्थेत 100 वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतला. अशा तऱ्हेची उदाहरणे मी तुला देऊ शकतो. रामा, युगाधिपती मनूच्या संबंध आयुष्याचा काळ म्हणजे मनोमय प्रजापतीचा एक मुहूर्त आहे फक्त. आणि त्या प्रजापती ब्रह्मदेवाचे संबंध आयुष्य म्हणजे भगवान विष्णूंचा फक्त एक दिवस आहे रे. आणि विष्णूंचे संपूर्ण आयुष्य म्हणजे शंकराचा एक दिवस आहे. अशाही कालाच्या अकल्पनीय अशा कक्षा आहेत. कक्षा कालाच्या वेगवेगळ्या आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस एक रात्र कशी आहे, विष्णूंची कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी, राजाची कशी होती, तिची 1 महिना 15 दिवस आणि आपल्या भगवद्गीतेचा 18 दिवसाचा काळ कसा आहे. या योग्याची स्थलकालातील अवस्था हा अभ्यासाचा परिणाम आहे. आपण जसा अभ्यास करू काळावरती विजय मिळवणं म्हणजे हा जसा अभ्यास आपण करू त्याप्रमाणे काळ किती महत्त्वाचा आहे हे कळेल. ध्यान प्रक्षीण चित्तस्य न दिनानि च रात्रयः न पदार्थान च जगत सत्यम आत्मनि योगिनः. आता परंतु ज्याने चित्त निर्विकल्प समाधीमध्ये विरून नष्टप्राय होऊन गेले आहे अशा योग्याला
दिवस आणि रात्र, महिने आणि वर्ष यापैकी कशाचंच भान नसतं. ह्याच्या आपण गोष्टी खूप ऐकल्या आहेत की कितीतरी वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. 22 वर्ष वैवस्वत म्हणूनही तपश्चर्या केली. आणि शतरूपेसोबत त्यांनी जो संसार सुरू केला तेव्हापासून जी मानव निर्माण झाले ती 22 वर्ष. हा काळ आपण कशी कल्पना करू शकतो त्याचा? कल्पनातीत काळ आहे. इकडे तर आपल्याला 75 वर्षाचं आयुष्य आहे. पूर्वी 120 वर्षाचं होतं. आता आपल्याजवळ 75 हे 60 किंवा 65 आपला आता ॲव्हरेज झाला आहे. हा जो काळ बदलला आहे त्या काळाची तू कल्पना नाही करू शकत रे. काळ ही काही गोष्ट व्यक्ती नाही आहे की ज्याची मी तुला कल्पना करू. काळ ही अतिशय कल्पनेच्या परे आहे ब्रह्मांडातली गोष्ट. म्हणून मैं काल हूँ बोलतो जेव्हा, तेव्हाच तर धनगंभीर आवाज ऐकल्यावर आपल्याला समजतं आपली काही किंमत नाही त्याच्यापुढे. काळ एकदा का समोर आला त्याच्यापुढे कुणाचीही काही किंमत नाही. आपण इतरांना हसतो तो किती पटकन गेला, प्रत्यक्षात आपलंही जीवन पाण्याचा बुडबुडा आहे. दिसतोय 100 वर्ष जगला, प्रत्यक्षात एका कणाचं आयुष्य आपल्याला वाटतं एका क्षणात आपलं जीवन संपतं. मग हे जे कशाचं भान नसतं त्याच्या लेखी उदय आणि अस्त, कालचा आणि उद्याचा दिवस हा भेद नाही. काल आणि आज हे आपल्यासाठी घडत आहे. प्रत्यक्षात इतकं सगळं झाल्यावर त्याचा फक्त एक दिवस घडतो म्हणे ब्रह्माज. इतके सगळे विषय जेव्हा त्यांनी सांगितले, गणिताचा विषय हा, इतकं सगळं घडतं तेव्हा ब्रह्माचा फक्त एक दिवस. असे किती कल्प आपल्याला काढायचे. या कालाचा तू तुझ्या बुद्धीच्या साह्याने विचार करू शकत नाही हे आपल्याला आज पटलं पाहिजे. काळावर विजय मिळवणं म्हणजे 100 वर्षाच्या काळावर नसून काळ म्हणजे काय हे समजणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता ब्रह्मांडातून निघून आता वसिष्ठ त्याला काळाकडे ओढतायत. मग जर 14 वर्षाचा वनवास झाला तर वाटेल का? आपल्या जीवन आता रामाचं आयुष्य आपण घेतोय म्हणून, पण प्रत्यक्षात आपण स्वतःचा जरी विचार केला, ह्या 14 वर्षाचा काळ कमी आहे का? आपल्या जीवनामध्ये 12 वर्षाचा जर एखाद्याला जेल झाली त्याचं आयुष्य किती खराब होऊन जाईल या सगळ्या गोष्टींनी. पण 12 वर्षाचा जेल झाल्यानंतर किंवा तो जेलचा विषय आता ऐक सोडून द्या, पण 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर राम परत आले, त्यांना पूर्ण आयुष्य पुन्हा मिळालंय ना. ही नैराश्यता जी होती ते नैराश्यता दूर करून त्यांनी स्वतःचं कर्म केलं, 14 वर्ष जगले आणि 15वं वर्ष जे त्यांच्या जीवनात आलं, फक्त काही गोष्टी गमावल्या होत्या त्यांनी, पण प्रत्यक्षात त्यांची आई, त्यांचं राज्य, त्यांचं वाट बघत होतं. मग हा 14 वर्षाचा काळ त्यांनी काढला. तसा आपल्याला लहान आहे का 14 वर्षाचा काळ एखाद्याच्या जीवनात? पण तो काळ लहान गृहीत धरला जातो कारण त्याला पुन्हा जीवन प्राप्त झालंय. 14 वर्षानंतर एक क्षण म्हणजे पुष्पक विमानामध्ये बसल्यापासून अयोध्येत येईपर्यंतचा काळ हा पुन्हा त्याला असं वाटत होतं की हा संपूच नाही. आता आपलं खरं जीवन सुरू झालंय. प्रत्यक्षात त्यांनी किती मोठा काळ काढलेला आहे. ही सापेक्ष कल्पना आहे. हे वेगवेगळे विषय योगवसिष्ठामध्ये मांडलेले आहेत. आता आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात रममाण झालेल्या योगाच्या दृष्टीने काळही नसल्यासारखा असतो. त्यामुळे आता रामाला 14 वर्ष काही वाटलेच नाही. प्रत्यक्षात आपल्याला जर म्हटलं की 14 वर्ष आपल्याला वनवास काढायचा आहे, किती त्रास होईल ज्ञान नसेल तर. एखादं दुःख 1 वर्षासाठी आलं किती त्रास होतो. पण जर 1 वर्षाचं दुःख आलं, सुरुवातही झाली आणि त्यावेळी जर ज्ञान असेल तर त्या दुःखाचा त्रासच वाटत नाही, म्हणजे काळावर विजय मिळवला. प्रत्यक्षात काळावर विजय मिळवणे म्हणजे मला काळाचा कोणताही परिणाम माझ्यावरती न होऊ देणे. ही मानसिक अवस्था रामांना वसिष्ठांनी शिकवली आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं घडतंय. हे अशा प्रकारचं जे आयुष्य घडलं त्यांचं रामाचं, कारण रामाचं कार्य हे नरदेहात आहे. म्हणजे नरदेहामध्ये मर्यादा पुरुषोत्तम अवतार असल्यामुळे त्याला ह्या गोष्टी आपल्यासाठी लागू होतात तशा रामांना लागू होतात आहे ना. कृष्णचरित्र अगदी वेगळं आहे, पूर्णावतार आहे. कृष्णचरित्रावरती अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळणार नाही. जे रामचरित्रामध्ये कसं आहे, धर्म आणि वागणं कसं असलं पाहिजे हे शिकवण्यासाठी जीवाला शांतता मिळते. राम कुठून हे सगळं शिकला ते शिकत असताना त्यांच्या मुळाकडे जर आपण गेलो तर आणि तरच खरं ज्ञान मिळणार आहे. कारण तसं जीवन रामांनी जगलंय. प्रश्न विचारून, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून जगायचं कसं, मी कसं जीवन कला मी माझी आत्मसात करू हे विचारलं ते आपल्यासाठी लागू आहे. म्हणून हा अनुभव जर घेतला ना तू, तर अनुभवातून एकदम उलटी अशी अवस्था प्राप्त होते. अशी उलटी, हा काळ मला 1 वर्ष कठीण जाणारच नाही कठीण, कारण मला तो कठीण वाटणारच नाही, जसा रामांना वाटला नाही. हे शिकलो ना आपण, किती महत्त्वाची गोष्ट. असे आश्चर्य करतील तर त्याचे अभ्यास ध्यान यांच्या योगाने कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य होते. आणि त्यावरती आमचा आशीर्वाद आहे, कारण आमचाच तू अंश असल्यामुळे कोणतीही गोष्ट तुला साध्य होऊ शकते जर ठरवलं तर.
आणि ठरवलं नाही तर काहीच मिळणार नाही आपल्याला. ठरवण्यासाठीचं हे ज्ञान आहे ना सगळं. इंद्रिय नियमनाचे कष्ट, मग आता काय इंद्रिय संयमनाचे कष्ट, खडतर आणि अप्रिय वाटणारे आचरण सतत अभ्यासाने साध्य होते. ह्याचाच अभ्यास करतो तो जीव मग, की इंद्रिय नियमन करतो, मला काहीच अपेक्षा नाही म्हणतो, जे आलं आहे ते स्वीकारतो. अशी मानसिक अवस्था झाल्यावर मानसिकच मी जर शांत असली, मनाने जर मी शांत असली, तर ती मुक्ती आहे म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत राम जसे शांत झाले, कारण हे ज्ञानच इतकं सखोल आहे की माझं मन शांत म्हणजे मी शांत, कारण मनातूनच हे ब्रह्मांड निर्माण झालंय. याच्यावरती आपण आता आलो पुन्हा, कारण विष्णूंच्या मनात आलं सृष्टी निर्माण करावी. तशी ब्रह्मदेवांच्या मनात आली, ब्रह्मदेवांनी निर्माण केली, आणि ह्यांच्या मनात आलं या योग्यांच्या, कुणाच्या, आपण ज्यांचं वैवस्वत मनूच्या, त्यांनी ती देहानी तयार केली. हे सगळं सुरुवात तिथून झाली आहे. ते सगळं मानसिक आहे. मग मानसिकमध्येच जर माझ्या परिणाम झाला, माझ्या महत्त्वाच्या गोष्टीवर जर परिणाम झाला, आणि माझं मन जर स्थिर असेल, आणि मन कशात लागलं, सत्यामध्ये लागलं. मन जर सत्यामध्ये लागलं, असत्यातून निघालं, असत्य जसंच्या तसंच आहे समोर, पण त्या असत्यातून जर माझं मन बाहेर पडलं आणि सत्यात स्थिर झालं, तर कसा परिणाम होईल माझ्या मनावर, कशाचा. आणि मनावर परिणाम नाही तर मी समाधानी, आणि मी समाधानी म्हणजेच आनंदाचा शोध पूर्ण होणार आहे. जो आनंदाचा शोध कसा, आनंदाचा अंशच आपण आहोत, हा शोध म्हणजे तो आणि मी, म्हणजेच अहम ब्रह्मास्मीचा शोध आहे. या सगळ्या गोष्टी जर तुला अशा स्पष्ट झाल्या, तर मग रात्र, महिने, वर्ष यापैकी कशाचंही भान तुला राहणार नाही. कारण या क्षणाचा अनुभव तू घेऊ शकशील, क्षणाचा अनुभव तू घेऊ शकशील. वाईट क्षण तुला जाणवणार नाही. कोणतंही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते. जसं आता योगाचार्य म्हणतात, ते योग करतात. या योगाच्या साह्याने आपल्याला जे करता येत नाही ते लोक ते करून जातात. योगाच्या साह्याने शरीराला वळवतात, मनाला वळवतात, आत्म्याला शांत करतात. हे सगळे जे प्रकारचे योग आहे, तसाच हा मानसिक योग आहे, की मला वाटतच नाही. एखाद्या गोष्टीचं दुःख आहे, उदाहरणार्थ आपल्या महाराजांना एक सज्जनांना, जे सगळ्या सज्जनांना अनुभव आहे की ते सज्जन आहेत, संत आहेत, पण त्यांच्या शारीरिक व्याधी आहेत त्यांना, पण त्या म्हणतात या शरीराशी माझा संबंध नाही, मला त्या व्याधी जाणवतच नाही. जाणवलं नाही तर ते स्थिरच असतात मनामध्ये, हे सगळं वरवरचं चाललं आहे, मला याचा काही ताण होत नाही. हे मानसिक योग आहे. जसे हे शारीरिक योग करतात, त्या शारीरिक योगात वेगवेगळे मार्ग आहेत ना योगाचे, की ज्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. तशा या मार्गाने, या मानसिक मार्गाने जाणे, हा योग रामांना वसिष्ठ, आणि याच्या व्यतिरिक्त नुसतं योग हा मानसिक नाही शिकवत आहे. विश्वामित्र त्यांना शस्त्रांचं ज्ञान देतात आहे, कर्माचं ज्ञान देतात आहे, कर्म कसं करायचं. पण कर्म करत असताना वसिष्ठांचं ज्ञान त्यांना सांगतं, कर्म वरवरचं कर, कर्म करत करत अंतरात्म्यामध्ये तू स्थिर राहा. ही सगळ्यात महत्त्वाची शिकवण योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ रामांना देत असतात. त्यातला हा जो प्रसंग आहे, या ठिकाणी थांबते आणि पुढे अभ्यास म्हणजे काय यावरती चर्चा करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.